नमस्कार. स्तुती गणरायाची या मालिकेच्या पहिल्या भागात मी आपले स्वागत करते. श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बाप्पाचं पहिलं नाव वक्रतुंड. तर जाणून घेऊया वक्रतुंड गणपतीची गोष्ट. एकदा असुरांचा राजा मत्सरासुर खूप शक्तिशाली झाला. त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. देवांना सुद्धा तो हरवू लागला. सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं. तेव्हा देव ब्रह्मा आणि विष्णू महादेवांकडे गेले. महादेव म्हणाले, या राक्षसाला फक्त माझा पुत्र गणपतीच हरवू शकतो. आणि मग गणपती बाप्पाने एक विशेष रूप धारण केलं, वक्रतुंड. त्यांची सोंड वाकडी होती म्हणून त्यांना वक्रतुंड म्हणतात. त्यांचं वाहन होतं सिंह. सिंहावर बसून वक्रतुंड गणपती युद्धासाठी निघाले. मत्सरासुराशी भीषण युद्ध झालं. देव घाबरून पाहत होते, पण शेवटी गणपती बाप्पांनी मत्सरासुराचा पराभव केला. मत्सरासुर पराजित होऊन गणपती बाप्पांना शरण आला. तो म्हणाला, बाप्पा मला माफ करा. गणपतीने त्याला माफ केलं, पण एक अट ठेवली. आतापासून कोणतंही शुभ कार्य सुरू करण्याआधी माझी पूजा केली पाहिजे. त्या दिवसापासून आपण शुभ कार्याच्या सुरुवातीला म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. या गोष्टीतून आपण शिकतो की अहंकार आणि मत्सर कितीही मोठा असला तरी शेवटी सत्य आणि विनयशीलता यांचाच विजय होतो. तर मग तुम्हाला कशी वाटली वक्रतुंड गणपती बाप्पाची गोष्ट? आम्हाला नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया.